हॅलो. तर मी आज आली आहे माझ्या मुंबईच्या घरी. तर इकडे यायचं कारण असं होतं की कामही होते आणि एक फंक्शनही अटेंड करायचा होता. परत चुलत बहिणींच्या मुलीला बघायचं होतं. परत मैत्रिणीची मुलगी बरीच मोठी झाली तिलाही बघायचं होतं. तर सर्व निमित्ताने आम्ही इकडं आलेलो आहेत आणि इकडे मी रेडी देखील झालेली आहे. तर आता संध्याकाळचं फंक्शन आहे. फंक्शन म्हणजे बर्थडे आहे आणि असं होत नाही की आपल्याला कुठं जायचं आहे, रेडी झालो तर पसारा होणार नाही. तर हा त्याचा नंतरचा प्रकार आहे. खूप राडा आहे सगळ्या घरात आणि ही आमची माऊ ती रडते. तिचं काही मूड नाही आहे तयारी करायचा. तर सारखी ती ओरडते जोरजोरात आणि बर्थडेचा कार्यक्रम जिथे आहे ते म्हणजे आमच्या आंटी अंकलकडे जे आमचे शेजारी होते. पण खूप मुलीसारखं जीव लावलं. अगदी मान, सन्मान, प्रेम सगळं काही त्यांनी नात्यात दिलेलं आहे आणि मला आणि नैनाला देखील मुलीसारखं त्यांनी जपलेलं आहे. तर त्यांच्याकडे आम्ही बर्थडेसाठी त्यांनी विशेष इन्व्हाईट केलं होतं, की सगळेजण आलेले आहेत आणि तुम्हीही या. आणि पुण्यात शिफ्ट झाल्यानंतर बऱ्याच जणांची भेटही झालेली नव्हती 3 वर्षापासून. तर आता एक निमित्त होतं, की फंक्शन निमित्ताने सगळ्यांची भेट होईल म्हणून आम्ही रेडी झालो. तर हा बर्थडे बॉय आहे मानवी. तर बर्थडे वगैरे छान झाला. सगळ्यांची भेटी झाल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा जो ग्रुप होता मैत्रिणींचा, बहिणींचा. आता मेघा ही आमची बहीणच आहे, आंटींची मुलगी. तिच्या मुलीला बघायचं होतं विशेष म्हणून मी फंक्शन अटेंड केलं. तिची मुलगी आता 2 वर्षाची झालेली आहे. ती अहमदाबादला शिफ्ट झाली म्हणून भेट नाही. तर इकडे काका हे बसलेले आहेत. दादांची वाट बघतायत आणि मला खूप छान वाटलं, की मला सगळेजण भेटत होते. खूप दिवसानंतर भेटली आणि असं वगैरे आणि बऱ्याच जणांनी मला YouTubeबद्दल खूप छान कमेंट केल्या, ॲडवाईसही दिल्या. व्हिडिओ रोज टाकत जा, जास्तीत जास्त व्लॉगिंग करत जा, अशा छान त्यांनी कमेंट केलेल्या. आणि आता इकडे मी फक्त बघत बसले आणि ऐकते काय तर इकडे हाय स्पीड गप्पा चाललेल्या आहेत. महत्त्वाचा टॉपिक कामवाले बाई. तर बघू शकता म्हणजे किती प्रॉब्लेम आहेत लोकांना. तर मला अजूनही खूप वाईट वाटतं, की मी माझं ते घर सोडलंय. पुण्यात शिफ्ट झाली आहे. इकडे तर रेंटच्या घरात आहे, पण ते घर माझं खूप छान आहे. अजूनही मला वाटतं, की मी परत यावं. पण मला माहीत नाही, की परत मला यायला भेटतं की नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे जे माझे नाते होते ना, प्रेमाचे नाते, ते एवढे खरोखर मनापासून त्यांनी जीव लावलाय. आंटी ती आमच्या आंटींनी मुलीसारखा जीव लावलाय. ज्या मुलींना आपण सणासुदीला मान-सन्मान देतो ना, तेवढा मान-सन्मान त्यांनी आम्हाला दिलाय. त्यांच्याकडच्या रूढी परंपरा ज्या आम्हाला माहितीही नव्हत्या, त्या पद्धतीने त्यांनी आमच्यासाठी सगळं काही केलंय. चेतनच्या लग्नात तर आम्हाला मुलींसारखंच आहेरपासून सगळं काही त्यांच्याकडे काही पाय पडण्याच्या प्रथा वगैरे असतात. हे काका आहेत आमचे अंकल. त्यांनी म्हणजे सोमूला अगदी 1.5 वर्ष असताना तेव्हापासून सांभाळली. जेव्हा सोमू मावशीकडे राहायची. मुंबईतच होतो आम्ही तेव्हा. तर तिला तेव्हापासून ते खूप चांगले ओळखतात आणि खूप प्रेम जीव लावलाय त्यांनी. तर खरोखर एवढ्या वेळात वेळ काढून आम्ही एवढ्यासाठीच आलोय, की नाती खूप महत्त्वाची आहेत. ती प्रेमाची, रक्ताची असो ना आपल्यासोबत अशी माणसं नेहमी असावीत, जी आपल्याला जीव लावतात, प्रेम करतात, आदर, मान, सन्मान देतात. कारण आपण एकाकडे नातं हे दोघं साईडने जपलं जातं. तेवढेच प्रेम समोरच्याकडूनही असलं ना, तर ते नाते खूप सुंदर असतात. तर इकडे मुलींचा डान्स चालू आहे. मायरा आणि सोमू ह्या दोघं लहानपणीच्या मैत्रिणी आहेत. बर्थडे वगैरे संपला. खूप छान कार्यक्रम झाला. त्यानंतर आम्ही इकडे बहिणीकडे आलो. तर ह्यावेळेस मुक्काम भावाकडेच होता 2 दिवस. कारण लास्ट टाईमला बहिणीकडे आलो तेव्हा ते पण म्हणत होते, की आमच्याकडे नाही आहेत. तर मग आता इकडे फक्त त्यांनी म्हटलं, की चला चहा-पाणी काहीतरी घेऊया. आणि मला तर खूप थकवा आलाय कारण ट्रॅव्हलिंग करून लगेच फंक्शन अटेंड झालंय आणि झोपही खूप येते. पण मुलं अजिबात थकत नाही. त्यांची तर कंटिन्यू काही ना काही ॲक्टिव्हिटी चालूच आहेत. कोल्ड ड्रिंक्स वगैरे घेतलं. बस थोड्या गप्पा वगैरे झाल्या. आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला माझं मुंबईचं घर दाखवणार आहे. तर मला, इशूला, समूला अजूनही वाटतं, की आम्ही परत इकडे यावं. इशूला तर खूप काही आठवत नाही, पण घर आम्हाला खूप आवडतं आमचं घर. तर मी तुम्हाला आज शॉर्ट व्हिडिओमध्ये माझं घर दाखवते. तर इकडे घरात एंट्री झाली आहे आणि हा हॉल आहे. तर इथे जे शेल्फ्स वगैरे लावले ना, ते मीच लावले. ही फ्रेम, परत ही फ्रेम देखील माझ्या चॉईसचीच आहे. घरात ऑलरेडी फर्निचर होतं. बाकी मी फक्त थोडं डेकोरेशनचं जे काही तेवढं लावलेलं होतं आणि भावाने वहिनीने ते तसंच छान ठेवलं आहे म्हणून मला खूप छान वाटलं आहे. बाकी हे फर्निचर वगैरे केलेलं होतं जेव्हा घर घेतलं तेव्हाच. तर घराचा एरिया वगैरे पण चांगला आहे. कलर थोडा आमच्या चॉईसचा नाही आहे. ऑलरेडी सगळं रेडी केलेलं होतं म्हणून. पण नंतर आम्ही कलर वगैरे चेंज करणार होतो. पण राहिलंच जास्त दिवस भेटला नाही म्हणून काही चेंज करू शकलो नाही. फक्त थोडं डेकोरेटिव्ह वगैरे करायचं तेवढं मी केलंय. तर इकडे आहे हा फर्स्ट बेडरूम, ज्याला मी किड्स बेडरूम म्हणून केलेला होता. ही कबर्ड ऑलरेडी होती आणि खूप जास्त पॅक झालेलं सामान दिसतोय कारण भावाचा एक्स्ट्राचा आहे आणि माझं फर्निचर ऑलरेडी होतं. तर इकडे हे स्टिकर वगैरे मुलांसाठी किड्स बेडरूमला मीच लावलेलं होतं. मला ते खूप आठवतं आणि इशू जेव्हा छोटा होता उभा राहायचा ना, तेव्हा तो त्या स्टिकरला हात लावायचा. तर अशा बऱ्याचशा आठवणी आहेत इथं. इकडे हा आता मास्टर बेडरूम आहे ज्यात अटॅच वॉशरूम वगैरे. महत्त्वाचं म्हणजे ना, मी रात्रीला शूट घेतलं आहे आणि तुम्हाला बाहेरचा व्ह्यू नाही दाखवू शकली.
व्ह्यू म्हणजे बाहेर मोकळं आहे आणि समोर काही बिल्डिंग वगैरे नाही, एक रस्ता आहे छोटा. तर खरोखर इतकं छान उजेड, हवा या घराला एवढं भेटलेलं आहे. लकीली मला हे घर पूर्व पश्चिम असल्यामुळे खूप छान व्हेंटिलेशन वगैरे आहे आणि सगळं काही असल्यामुळे अगदी त्या वस्तूंशी, त्या जागेशी अटॅचमेंट झालेली आहे. पण नाही राहत सध्या इथे आणि माहीत नाही ना पुन्हा कधी या घरी येतो की नाही राहायला. पण मनात अजूनही इच्छा आहे की यायला पाहिजे, कधीतरी भेटायला पाहिजे. तर मी तुम्हाला दाखवायचं होतं की चल माझं आहे एक हक्काचं घर जे इथे आहे आणि इन फ्युचर पुण्यातही घर झालं माझं, तर मी त्याचंही नक्कीच तुमच्याकडे मी व्हिडिओ शेअर करेल. तर लवकरात लवकर माझं पुण्यातही घर हो एवढीच इच्छा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगला. बाय.